गेल्या वर्षी एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनच्या जवळ एक मोठा अपघात घडला। पादचारी पुलांवर चेंगराचेंगरीमध्ये काही माणसे गेली, पण त्याच्यानंतर शासनाने घोषणा केली आणि कल्याणजवळ आंबिवलीजवळ सुद्धा एक पादचारी पुलाची गरज आहे हे स्पष्ट झालं आणि त्याच्यानंतर लष्कराकडून हा पूल बांधून घेण्याचं ठरलं। घोषणा झाल्यानंतर काही दिवसातच त्याची ॲक्च्युअल जी इम्प्लिमेंटेशन आहे ते आज करण्यात आलं आणि आज आंबिवलीला अशा प्रकारचा पूल बांधण्यात आलाय। मध्य रेल्वेवरच्या आंबिवली आणि आसनगाव दरम्यान पादचारी पुलाच्या गर्डरसाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात आला होता। हा गर्डर अवघ्या काही मिनिटात लष्करी अधिकाऱ्यांनी वरती चढवला। पाहूया ही बातमी। लष्करी अधिकारी आणि जवानांची कामगिरी पहा। यात्रियों को होने वाली असुविधा के लिए हमें याची तयारी काही तास झाली, पण प्रत्यक्ष जी पूल चढवण्याची प्रक्रिया होती ती अक्षरशः 9 मिनिटात त्यांनी केली। मध्य रेल्वेच्या आंबिवली रेल्वे स्थानकाच्या जवळ आज कसाऱ्याच्या दिशेने पादचारी पुलाचं गर्डर चढवण्याचं काम सकाळी 10 वाजता सुरू झालं आणि 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेऊन 2 तासात पूर्ण काम लष्करी अधिकारी आणि जवानांनी पूर्ण केलं। कसं झाली ही घटना, कसा झाला हे पुलाचं बांधकाम आणि काय सकाळपासून एक्साइटमेंट होती, आपण जाणून घेऊया। माझे सहकारी आहेत तुषार शेटे, आमचे न्यूज एडिटर, त्यांच्याकडून। तुषार, अतिशय ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल। लष्कराला बोलावलं पूल बांधण्यासाठी, का बोलवलं असेल लष्कराला? तर आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षांपासून आंबिवलीचं फाटक असेल, मध्य रेल्वेच्या काही महत्त्वाच्या स्टेशनांची फाटकं असतील, तिथे बेसिकली ब्रिजच नव्हता। लोकांना रस्त्याचे रूळ ओलांडून जावं लागत होते, अनेक अपघात त्या ठिकाणी होत होते। मात्र आपण बघितलं या ठिकाणी पूल होण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती, मात्र दुर्दैवानं त्याकडे म्हणावं त्या अग्रक्रमानं लक्ष दिलं जात नव्हतं। मात्र एल्फिन्स्टन पुलावरती ज्या चिंगराचेंगरी झाली आणि ज्या चिंगराचेंगरीमध्ये 23 जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर तिथे पुलाची निकड भासू लागलेली होती। मध्य रेल्वेचा प्रस्ताव तयार होता, मात्र त्याची अंमलबजावणी कधी होणार, कारण की हे सगळं सरकारी लालफितीचा कारभार हा आपल्याला माहितीच आहे। आणि ज्या वेळेला मध्य रेल्वेच्या एल्फिन्स्टन आणि करिरोडच्या पुलाजवळ तिथे नवीन पूल बांधणार होता आणि हे काम ज्या वेळेला लष्कराला देण्यात आलं होतं, त्याच वेळेला रेल्वेच्या वतीनं एक प्रकल्प तयार केला होता आणि त्यांनी लष्कराला हाही पूल तयार करण्याची विनंती केलेली होती। सगळ्यात महत्त्वाचं आपण जर लक्षात घेतलं तर लष्कराचं एक वेगळं तंत्रज्ञान आहे, त्यांची स्वतःची एक वेगळी टेक्नॉलॉजी आहे। ज्या वेळेला कुठली तरी इमर्जन्सी येते किंवा दुर्गम भागामध्ये पूल बांधायचा असतो, त्या ठिकाणी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लवकर पूल बांधण्याचं काम जी टेक्नॉलॉजी लष्कराकडे आहे त्याच टेक्नॉलॉजीचा उपयोग या ठिकाणी करण्यात आलेला होता। आणि आपण जर बघितलं असेल तर विक्रमी वेळेमध्ये, म्हणजे पुलाची पायाभरणी करण्याचं काम असो किंवा त्याचे ब्रिज इरेक्ट करण्याचं काम असो, पिलर इरेक्ट करण्याचं काम असो, आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो गर्डर बसवण्याचं काम होतं, हे अवघ्या 9 मिनिटांमध्ये लष्कराच्या इंजिनियर्सनी करून दाखवलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे काम लष्कराला देण्यात आलं होतं, त्यामुळे कुठेही इथे टेंडर प्रोसिजर ही कुठेही आलेली नाहीये। आपल्याला माहिती आहे का, सरकारी काम आणि 6 महिने थांब ही म्हण ज्या वेळेला आपल्याला ऐकायला मिळते, त्याचा पुरेपूर अनुभव एखाद्या नवीन कामाचं टेंडर देताना होतं। बरोबर आहे, बरोबर आहे तुषार। आपण आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी होते। सकाळी आपण जेव्हा काम सुरू केलं होतं त्यावेळी आपल्या प्रतिनिधींनी तिकडचा आढावा घेतलेला आहे। खरं म्हणजे अवघ्या 9 मिनिटात गर्डर चढवणं काही सोपी गोष्ट नव्हती, पण लष्करी जवानांनी ही कामगिरी पार पाडली आहे। सकाळी 10 ते 3 पासून त्यांनी अविरत झटून हे केलं। काल त्याची छोटी चाचणी पण घेण्यात आली होती। आपल्या प्रतिनिधींनी स्पॉटवरून केलेला आपण एक त्याचा आढावा घेतलाय, तो आधी पाहूया। मध्य रेल्वेतील आंबिवली स्थानकातील हा जो पादचारी पूल आहे, त्या पादचारी पुलाचं जे काम सुरू होतं ते लष्कराने केलं आहे आणि लष्करामार्फत एल्फिन्स्टनच्या घटनेनंतर 3 स्थानकावरचे जे पूल आहेत, पादचारी पूल जे दुरावस्थेत होते,
त्यांना रिपेअरिंग करण्याचं काम, शिवाय एक नवीन ब्रिज बांधण्याचं काम आंबिवलीमध्ये झालेलं आहे. आतापर्यंत एल्फिस्टन रोड, त्यानंतर करी रोड, त्यानंतर हा जो आंबिवली स्थानकात आपण बघू शकतो की आंबिवली स्थानकातील हा जो पादचारी पूल आहे त्याचं ते गर्डरचं जे काम आहे ते अवघ्या 9 मिनिटात जे आहे त्या गर्डर तो वरती चढवलेला. लष्कराची फार मोठी म्हणजे हे आहे, कार्यशैली आहे की त्यांनी त्यांच्या त्या हातोटीने सचोटीने ज्या पद्धतीने सैनिकांनी हे जे काम केलेलं आहे ते नक्कीच वाखाणण्याजोगासारखं आहे. आणि जो 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला होता तो लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न इथे कोणी लष्कराने केलेला आहे. एकंदरीत लोकांना होणारा जो पादचारी पुलांचा जो त्रास होता की पादचारी पूल नव्हता आणि आंबिवलीची जी लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या जवळजवळ 1.25 लाख आहे. आणि ह्या दरम्यान रोज इथे चाकरमानी आपलं मुंबई CSTला किंवा मुंबईच्या दिशेने काम करायला जात असतात. अशाच प्रकारे लोकांना आता ईस्टवरून वेस्टकडे आणि जाण्यासाठी हा जो पादचारी पूल आहे तो लवकरात लवकर 31 जानेवारीच्या आत उपलब्ध करून मिळणार आहे. किशोर पगारे, जय महाराष्ट्र, आंबिवली. धन्यवाद किशोर. त्या लष्करी जवानांनी तिकडे जे आज काम केलं त्यांच्याशी पण तुम्ही बातचीत केली, ती पण आपण पाहूया. लष्करामार्फत हा पादचारी पूल बांधण्यात येत आहे. मेजर धीरज आहेत माझ्यासोबत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया की कशा प्रकारे हा जो मेगा ब्लॉक आहे आणि कशा प्रकारचं काम चाललेलं आहे. सर, क्या बताएंगे किस तरह से काम हो रहा है? ये जो काम है 2 हिस्सों में, एक आर्मी का टाइम है और रेलवे का टाइम है. सबसे पहले रेलवे को लगभग 10 बजे से 45 मिनट्स का उनको जरूरत है. वो अपना जिसमें ये जो आप HT केबल है, उनकी हाई टेंशन केबल है, इनको लोअर करेंगे वो. उसके बाद फिर मेरा जो है ब्रिज लॉन्चिंग का काम शुरू होगा. और इसमें जो सबसे बड़ी बात है, क्योंकि एमबी वैली में मेरे को साइट फ्री मिले हैं जो कि एल्फिंस्टाइन में नहीं मिलेंगे. इसके अंदर हमने ब्रिज जो है पहले कंस्ट्रक्शन करके रख दिया है कल शाम को ही. और क्रेन भी मेरी बिल्कुल जिस प्लेस पे लॉन्चिंग की सीक्वेंस में होनी चाहिए वैसे खड़ी है. और मैं इसको जैसे ही मेरे को केबल डाउन होती है मैं इसको लिफ्ट करना शुरू कर दूंगा. और जो ट्रायल में मैंने देखा है कि सिर्फ आधे घंटे में हमने ब्रिज को रख दिया था. तो मुझे उम्मीद है कि मैं इस काम को 4 घंटे से भी कम समय में खत्म कर पाऊंगा. खरंच अभिनंदन आहे रेल्वे अधिकाऱ्यांचं, लष्कराचं की त्यांनी महिन्यांचं काम काही मिनिटात केलं आणि यापुढे जे जीव आहेत, रेल्वे क्रॉसिंगमध्ये जाणारे जीव आहेत ते वाचतील. वळूया पुढच्या बातमीकडे, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. यात्रियों को होने वाली असुविधा के लिए हमें खेद है.